पहिल्या सामन्यामध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली आहे, परंतु गोलंदाज देखील चांगली कामगिरी करू शकतात हे नरेशने दाखवून दिलं. ज्या पद्धतीनं त्याने डिसिप्लिन मारा केला आणि परिस्थिती मला असं वाटतं की फलंदाजांसाठी खूप चांगली आहे. वेगानं वारे वाहत आहेत, पण बऱ्याचदा हवेच्या विरुद्ध जेव्हा फटका जातो तेव्हा गोलंदाजांना देखील त्याचा फायदा मिळू शकतो. तर स्किल्स येथे टेस्ट केल्या जातील सर्व खेळाडूंच्या. सलामीची जोडी आपण बघतोय, कुमार केणे, अरविंद आणि प्रशांत. चला इथे मात्र पंचाचा ग्रीन सिग्नल आपण सध्या पाहत आहोत. पंच उमेश केणे सरांचा मात्र इशारा आणि षटकाला सुरुवात करतोय स्पेशलिस्ट मिस्टर मयूर तरे. चला 11:55 झालेले आहेत. पहिला चेंडू डिलिव्हर करतायत बालगोपाळ सोनारे पाटासंघ. लक्ष असू द्या आणि सामना करेल या ठिकाणी अरविंद उर्फ कुमार. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्याच्यावरती फुल टोल. चेंडू चाला मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. खराब शुरुआत मयूर द्वारा. पहली गेंद फुल टॉस. विकेट कैसा है इससे कुछ लेना देने नहीं होता है इस तरह की गेंदों का. ओ फिर से फुल टॉस. इस बार सही तरह से एलिवेट नहीं कर पाए, लेकिन तेज ट्रैवल कर गई थी गेंद का कॉर्नर की तरफ. फील्डर मौजूद, केवल 1 रन लेने का अवसर अरविंद के पास. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन बिना किसी नुकसान के. जबरदस्त मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की या स्पर्धेचं नियोजन अगदी RD11 किरोली सकाळी तुम्ही फ्लॅग पाहू शकला. या ठिकाणी अगदी ताटामाठानं मात्र फडकत असताना आणि खरोखरच या स्पर्धेचा विचार आपण केला तर RD11 किरवली आणि राकेश दिघाडकर यांचं जेवढं या ठिकाणी आभार व्यक्त करावं तेवढं थोडेच आहेत. आणि एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये ते घेऊन आले आणि आज या स्पर्धेत दुसरा सामना सध्या आपण इथे अनुभवतोय. मयूर पुन्हा एकदा हो इथे मात्र या ठिकाणी नो रिॲक्शन. प्रशांतला आय थिंक असं वाटलं की चेंडू मात्र स्वेर असेल, लेगस्टमच्या बाहेर निघून जाईल, परंतु लेगस्टम मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलाय. आणि पहिल्या धक्का लागत असताना या ठिकाणी योगेश 11 आमने या संघाला प्रशांत चोरगे 0वरती चालला दगावच्या दिशेनं. पूरी तरह से अचंभित हो गए खुद भी और सभी को अचंभित भी कर दिया उन्होंने. जिस तरह से उनका ये रिएक्शन था, स्ट्रोक ऑफर ही नहीं किया और गेंद को जाने का रास्ता दिया उन्होंने स्टंप्स की तरफ. क्लीन बोल्ड आउट होते हुए प्रशांत खाता भी नहीं खोल पाए. गोल्डन डक. चुकीचा मित्र म्हणणे या ठिकाणी अनुमान लावला गेला प्रशांतनं आणि आय थिंक प्रशांतला शांत गोलंदाज मयूरने केलंय. सुरुवात पाहिली तर या ठिकाणी आय थिंक षटकारानं झाली होती डाबाची, परंतु त्याच्यानंतर मयूरनं मात्र चांगल्या प्रमाणे या ठिकाणी खंबा करण्याचा प्रयत्न केलाय. 7 धावा फलकावरती. आज सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन प्रसंगी भरपूर संख्येने मान्यवरांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली आणि अजूनही मान्यवर येत आहेत. आय थिंक 7 स्टार मेंबर्स मिस्टर कैलास शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न राकेश पाटीलने केला आणि त्याच्यावरही मात्र पाहिलं तर कुठल्या प्रमाणे संपर्क झाला नाहीये. निर्धावन मात्र या ठिकाणी चेंडूची सांगता आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर या ठिकाणी मयूरनं मात्र त्या ठिकाणी बीट केलाय. एक चांगला गोलंदाजी निशाणी अजय इथे मात्र दाखवत असताना मयूर तरे. और यही उनका वो चिरपरिचित अंदाज है जिससे वो कई बार कामयाब साबित होते हैं, अच्छे अच्छे बल्लेबाजों को तंग करते हैं. पहली 2 गेंदें उनकी उतनी सटीक नहीं थी, लेकिन विकेट मिलने के बाद उत्साह बढ़ता हुआ. अगली गेंद ओवर द विकेट. इस बार वाइड यॉर्कर चॉप किया है. पॉइंट के खिलाड़ी गेंद पर आए हैं और डायरेक्ट हिट. अंपायर की उंगली आसमान की ओर. बैट्समैन रन आउट. ये क्या हो रहा है भाई. 7 षटकांचा सामना आहे. जर तुम्ही याप्रमाणे जर चुका जर केल्या तर या ठिकाणी तुमच्या संघाला मात्र त्या चुका मात्र मागात पडू शकतात. चॉप करण्याचा प्रयत्न होता. हो कव्हर पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहते या ठिकाणी फलंदाज फ्रेम मध्ये सुद्धा नाहीये. डायरेक्ट हिट आणि मात्र इथे पाहू शकाल योगेश 11 आमने संघाला लागणारा दुसरा धक्का. जबरदस्त क्षेत्ररक्षण सोनू द्वारा और क्या कमाल का उनका थ्रो. बहुत ज़्यादा रिस्क लिया गया था. सिंगल वहाँ पर मिलना बहुत मुश्किल था और बल्ला भी कहीं ना कहीं हवा में ही नजर आ रहा था. सही फैसला अंपायर अजीम हमदुल्ले का.
तीसरे अंपायर की भी मदद नहीं ली उन्होंने, काफी तेज निगाहें है उनकी, पहनी निगाहें। और 7 पर लगा है दूसरा झटका। कुमार ने शुरुआत अच्छी की थी छक्का लगाकर, लेकिन 7 रन बनाकर बड़े ही दुर्भाग्यपूर्ण तरीके से रनआउट हुए हैं। सुरुवात तर चांगल्या प्रमाणे झाली, परंतु त्याच्यानंतर मयूरनं मात्र जबरदस्त कमबॅक करून दाखवला आणि आता मात्र राकेश पाटीलच्या सुट्टीला नवीन फलंदाज अविनाश आलाय. चला एक विनंती असेल, जो खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये फक्त बॅटिंग करणाऱ्या संघातील खेळाडू असतील आणि तुमच्या सोबतीला तुमचा कोच असेल, त्या व्यतिरिक्त कुठलाही प्रेक्षक त्या कक्षामध्ये बसणार नाहीये याची आपण नोंद घ्या. हो करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी या नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला आणि अखेर पहिल्या पॉवर प्लेचा खेळ मात्र या ठिकाणी संपूर्ण. फक्त 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स इथे मात्र योगेश लेवन आमने संघाने गमावले. जबरदस्त स्टार्ट बालगोपाल सोनालीपाड़ा संघाच्या वतीने आपण पाहतोय. और टॉस जीतकर जब आपने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है तो कैप्टन आपसे यही उम्मीद करते हैं कि पावर प्ले के ओवर्स में आप किफ़ायती गेंदबाजी करेंगे और कुछ विकेट्स निकालेंगे. यहाँ पर शुरुआत अच्छी नहीं थी मयूर की, लेकिन वापसी लाजवाब. 7 रन देकर 2 विकेट्स, पहले ओवर की समाप्ति. स्पीडअप करना है खेल को. हर ओवर के बाद आपको टीम मीटिंग बहुत अधिक देर के लिए नहीं लेनी है प्लीज. हो निश्चितपणे, कारण आज आपल्याला प्रत्येक सामना जो आहे तो मात्र 6 षटकांचाच मात्र कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी तुमची साथ या आमच्या लाडक्या आयोजकांना मात्र मिळणं गरजेचे आहे. यानंतर दुसऱ्या फ्रीतील सामने 5 षटकांचे असतील याची आपण नोंद घ्या. आणि हाच फॉर्मॅट शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जी बिल्कुल. सभी टीमों के जो पहले पहले मैचेस रहेंगे वो 6-6 ओवर्स के रहेंगे और उसके बाद जिस तरह के बिग बैश के फॉर्मेट्स हम देखते हैं उसी तरह से टूर्नामेंट आगे बढ़ेगा. अगला मैच विनर विनर के बीच में रहेगा, उसके बाद लूज़र लूज़र के बीच में मुकाबला रहेगा. फिर तीसरे मैच की हारने वाली टीम और चौथे मैच की विजेता टीम के बीच में 5वां मुकाबला रहेगा और छठा मैच क्वालिफायर मैच रहेगा. नेवर लेकर गेंदबाज विश्वास तैयार होते हुए. ओ खेलना चाहते थे ऑफ साइड में गेंद, ऑन साइड में जाना चाहते थे, ऑफ साइड में गेंद और आउट. बड़ा ही अटपटा स्ट्रोक था ये. लीडिंग एज लगा स्क्वायर लेग की तरफ या फिर बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में गेंद को दिशा दिखाने की कोशिश की थी. फुल टॉस बनी थी लेकिन बहुत जल्दी वो शॉट खेलने का प्रयास हुआ. लीडिंग एज और एक आसान सा कैच मिड ऑफ की दिशा में. आय थिंक विकेट टेकर तर चेंडू मात्र इथे गोलंदाज हाताला नव्हता, परंतु मित्र म्हणेन की ही विकेट्स बोनसच्या स्वरूपात या ठिकाणी राकेश पाटीलने खर्च केली. पहा अगदी स्टँडच्या अगदी क्लोज मात्र जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की या ठिकाणी चेंडू हवेत गेला आणि ओमकार वजेने मात्र मिडॉपला कुठल्या प्रमाणे चुकी केली नाहीये. चांगल्या प्रमाणे त्याने झेल पकडला आणि योगेश लेवन आमने आता संघ इथे पाहिले आपण तर या ठिकाणी थोडासा संकटामध्ये सापडला. आणि कारण पहिल्याच आपण जर विचार केला तर पॉवर प्लेचा खेळ 2 आपण पाहतो या कंटिन्यू पाहतो आणि त्याच पॉवर प्लेमध्ये तब्बल 3 विकेट्स इथे मात्र गमावले. फक्त फलकावरती 7 धावा पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर देवेन. लंबा फॉर्मेट है योगी, 6-6 ओवर का मैच है. अमूमन जो मैचेस होते हैं वो 5-5 या फिर 4-4 ओवर्स के ज़्यादातर रहते हैं. तो यहाँ पर 6-6 ओवर के मैचेस है, उसके हिसाब से बल्लेबाजी करने की ज़रूरत. थोड़ा सा धैर्य दिखाना पड़ेगा बल्लेबाजों को. संयम की परीक्षा है, क्रीज पर टिकना होगा. देवेंद्र के पास स्ट्राइक. ओह एक और फुल टॉस. क्या कर रहे हैं आमने बी के बल्लेबाज. कमजोर गेंदों का फायदा नहीं उठा पा रहे. इस बार भी बल्ले की टो एंड पर लगी. कहीं ना कहीं जो गेंदबाज की गति है उसको सही तरह से पढ़ नहीं पा रहे हैं बल्लेबाज. किंवा फलंदाज थोडंसं फटक्या खेळण्यासाठी घाई करतायत. यामध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. कारण तुम्हाला जर मोठा फटका मात्र जर एक्झिक्यूटिव्ह करायचा असेल तर मात्र चेंडूची लाईन कोणती आहे, चेंडू मध्ये वेग किती आहे, या गोष्टी तुम्हाला मात्र बारकाईने मात्र त्या ठिकाणी अंदाज घ्यावा लागेल. इथे मात्र पहा जाणून बुजून मात्र पुढे चेंडू मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु ऑफस्टमच्या खूपच चेंडू बाहेर चला. वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव या ठिकाणी खर्च केली आणि आय थिंक पहिली अवांतर धाव मात्र या ठिकाणी खर्च केली. बालगोपाल सोनालीपाड़ा संघातील गोलंदाजाने फलकावरती धावा लागला गेला. या ठिकाणी 3 गडी बाद 9. इस ओवर में ज़्यादा रन्स तो नहीं अभी तक आए हैं. हालांकि 2 ही गेंदें हुई है, लेकिन जिस रिदम के लिए विश्वास जाने जाते हैं वैसा रिदम अभी तक देखने को नहीं मिला है. इस बार स्लॉट में लॉफ्ट किया है, ऊंचाई अधिक है, दूरी शायद मिलेगी नहीं, लेकिन बाउंस पर गेंद गैप में. ओहो जबरदस्त एफर्ट, अद्भुत क्षेत्ररक्षण.
लंबी छलांग लगाई फील्डर ने, लॉन्ग ऑन से पहुंचे थे काउ कॉर्नर बाउंड्री की तरफ साहिल, और निश्चित रूप से बाउंड्री बचाई है उन्होंने, अपने टीम के लिए रन्स बचाए हैं। लाजवाब फील्डिंग, ये देखिए। उडता साहिल काय फिल्डिंगचा नजराना मात्र त्या ठिकाणी फेस केला आणि आपल्या संघासाठी या तब्बल 2 धावा मात्र त्या ठिकाणी वाचवल्या गेल्या. म्हणजे साहिलला पूर्णपणे माहिती आहे की प्रत्येक धावेला फार महत्त्व असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. राऊंड द विकेट इथे मात्र मारा करतोय, पडल्यानंतर चेंडू थोडासा हलक्यासा बाहेरच्या दिशेने निघतो आणि आज व्यासपीठावरती आपण पाहू शकाल योगेश शिलवण आपले संघाचे पुरस्कर्ते सुरेश दलवी, सोबतीला अनिलजी फुलोरे, नवनाथजी पाटील, मंगेशजी जोशी आज या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करतायत आणि आपल्या गावातील मुलांचा प्रोत्साहन या ठिकाणी वाढवण्यासाठी त्यांची उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्यांचं पुन्हा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. हो सरळ मॅने लॉफ केलाय, परंतु लॉंग ऑन आहे. साहिलच्या रूपानं सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि या सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 3 गडी बाद 12 धाबा फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. पावर प्ले का खेल पूरी तरह से कहीं ना कहीं गेंदबाजों के पक्ष में रहा है। हालांकि एक गेंद बची हुई है और इस पर बड़ा हिट आता है तो 18 पर टोटल पहुंच सकता है, और कोशिश शायद करेंगे बल्लेबाज देवेंद्र, लेकिन विकेट्स हाथ में रखना बहुत ज़रूरी है। इसके बाद भी 4 ओवर्स बचे हैं। अंधाधुंध तरीके से खेलने का प्रयास, अवे फ्रॉम द बॉडी, स्लोअर लेग कटर थी, बिल्कुल भी समझ नहीं पाए, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। पावर प्ले इज डन एंड डस्टेड। योगेश इलेवन आमने बी टीम पहले बैटिंग करती हुई 12 पर 3। म्हणजे 12 चेंडूचा आतापर्यंत खेळ ते मात्र संपन्न झाला आणि 12 चेंडूमध्ये फक्त या ठिकाणी बॅटिंग करत असताना 12 धावा जोडल्या, त्यासाठी 3 विकेट सुद्धा मात्र गमावले. देवेंद्रनं 2 चेंडू फेस केले, एका धावेवरती तो खेळतोय. अविनाशने तब्बल 4 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून निघाल्या 3 धावा. अगदी संत आणि साबत सुरुवात या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय योगेश इलेवन आमने संघाची. परंतु इथून तुम्हाला मात्र धावांची गती वाढवावी लागेल, कारण या खेळपट्टीवरती धावा होत आहेत. कारण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की धावांचा मात्र पाठलाग सुद्धा सहजपणे केला गेलाय. म्हणजे इथून तुम्हाला मात्र एखादा टार्गेट डोळ्यासमोर सेट करावं लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला इथून पुढील जे 4 षटक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मात्र या ठिकाणी आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. रन्स काफ़ी बनते हैं इस मैदान पर, क्योंकि एक तो विकेट कंक्रीट विकेट है, फ्लैट सरफेस है। टूर्नामेंट के आयोजन करता राकेश दिगाड़कर और 7 स्टार कमेटी के मेंबर्स, उनके साथ चर्चा करते हुए कैलाश पाटिल और अजित पाटिल, अन्य मान्यवर आप देख सकते हो, नवनाथ पाटिल, सुरेन दलवी, मंगेश जोशी और अनिल फुलोरे। रन्स तो बनते हैं, लेकिन सही टेक्निक का भी इस्तेमाल करना पड़ेगा। कवर ड्राइव किया है, हल्का सा मिसफील्ड वहाँ पर कवर्स में, गेंद पीछे जा रही है, जहाँ पर सिंगल हो सकता था वहाँ पर 2 रन लेने का मौका, और ये करना भी बहुत ज़रूरी है। सिंगल को डबल में कन्वर्ट करे जहाँ पर मौका मिले। कमज़ोर गेंदों पर बाउंड्री प्राप्त करनी पड़ेगी। हमने देखा है कि पहले 2 ओवर्स में कुछ कमज़ोर गेंदें मिली थी, लेकिन उसका उतना लाभ बल्लेबाज नहीं उठा पाए हैं। इसीलिए फिलहाल कहीं ना कहीं आमने बी टीम जो है वो थोड़ी सी संकट में फंसी हुई है। निश्चितपणे मोठे फटके जर येत असतील तर तुम्हाला सिंगल डबल तिहेरीला प्राधान्य इथून द्यावे लागेल. इथे पुन्हा फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि चेंडू मात्र पाहू शकला या ठिकाणी या बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. हालांकि ये भी पूरी तरह से बल्ले के बीचों बीच लगी नहीं थी, बल्ले के थोड़े निचले हिस्से पर ही लगी थी, लेकिन सुरक्षित इलाके में खेला। फील्डर का प्रयास अच्छा था, रोक नहीं पाए। एक और फुल टॉस इस बार ऑन साइड में टर्न किया है। डीप मिड विकेट के खिलाड़ी आएंगे एक्शन में। ओहो, फील्डर से गलतियां हो रही है। सिंगल को फिर से डबल में कन्वर्ट करते हुए थोड़े से दबाव में फील्डर्स भी आ जाते हैं जब बल्लेबाज पहला रन बहुत तेजी से लेते हैं। आणि हो, आणि पाहिलं तर भावेश वजीवरती थोडंसं मात्र त्या ठिकाणी प्रेशर आपण पाहिलं, परंतु बॅकअपसाठी फिल्डर पोहोचले त्या ठिकाणी आणि त्या मात्र अजून एखादा चौकार नशिबाचा मात्र या ठिकाणी प्राप्त होऊ शकला असता टीम योगेश इलेवन आमने संघाचा आपण विचार केला तर. ओंकारला कंटिन्यू ठेवला, एक चांगली कॅप्टन्सी पाहिजे आपण म्हणू शकतोय. मयूर आहे, मयूर तरीला हो, इथे मात्र पावशेला ऑन साईडला पूल केला, फटका हवेत आणि त्या मात्र पावशेला या ठिकाणी सोनू आलाय. चेंडूच्या खालीने त्याने झेल ड्रॉप केलाय. ज्या सोनूवरती संपूर्ण सोनाले पडाकरांचा विश्वास आहे त्याच्यावरती आता मात्र या ठिकाणी प्रेशर पाहायला मिळतोय. सहसोबत झेल होता आणि तो झेल त्याने मात्र धरणीवरती दान केल्याचं म्हणायला हरकत नाहीये आणि फलंदाज अविनाशला मात्र या ठिकाणी जीवनदान. और ये महंगा साबित हो सकता है। अविनाश की कहीं ना कहीं आंखें जमती हुई नजर आ रही है, लेकिन गेंदबाज मयूर की तारीफ करनी पड़ेगी। जानबूझकर शॉर्ट पिच गेंद डाली और ऑन साइड में खेलने के लिए मजबूर किया। हवा के विरुद्ध गया था स्ट्रोक, तेज हवाएं बह रही है, ऐसे में उस दिशा में छक्का जड़ना बहुत ही मुश्किल काम। रन संख्या 22। इस बार मिस टाइम है, मिड ऑन पर कोई खिलाड़ी नहीं है। लॉन्ग ऑन से आएंगे फील्डर, तब तक 1 रन लेने का मौका अविनाश के पास। एक पार्टनरशिप तो बनती हुई नजर आ रही है।
स्कोर अब 23 रन 3 विकेटों के नुकसान पर। और पारी को धीरे धीरे पेस भी कर रहे हैं बल्लेबाज, खासतौर पर ये ओवर अभी तक अच्छा घटा है योगेश इलेवन आमने बी टीम के लिए। 11 रन इस ओवर से आ चुके हैं। यस, एक चौकार, 3 दुहेरी धाबा तिथे जोडल्या गेला आणि एक सिंगल आणि अजूनही एका चेंडूचा केल येणं बाकी आहे. म्हणजे मात्र चांगला पलटवार केलाय. आणि इथे मात्र पाहू शकाल लेग बिफोरच्या रूपाने अपील केली गेली, परंतु पंचांनी तिथे मात्र ती अपील फेटाळली. आय थिंक इम्पॅक्ट जो आहे पिचिंग जे आहे ते मात्र ऑस्ट्रमच्या थोडीशी बाहेर असावी आणि त्यामुळे पाहू शकाल शेवटच्या चेंडूवरती अवांतर धाव इथे मात्र गोलंदाज मयूरनं खर्च केली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलक्यावरती 24 धाबा लागल्या गेल्या. म्हणजे आतापर्यंत 8च्या गतीने धाबा आलेल्या आहेत आणि जर याच गतीने धाबा अजय जर इथे येत राहिल्या तर अंडर 50 आकडा मात्र पाला बोलू शकेल. परंतु या खेळपट्टीच्या अनुषंगाने मात्र हा आकडा मात्र आपण चांगला म्हणू शकणार नाही. चला, ड्रिंक्स ब्रेक आहे. विनंती असेल की आपण पाण्याची पूर्तता करायची आहे. हालांकि क्रिकेट का खेल है योगी, 6 ओवर में कई बार 45-50 रन पर भी टीमें जीत जाती है। ऐसा ज़रूरी नहीं है कि फ्लैट सरफेस है, कंडीशंस बल्लेबाजों के लिए अच्छी है तो वहाँ पर 6 ओवर में आपको 80-90 रन ही बनाने चाहिए। आपकी गेंदबाजी पर और क्षेत्ररक्षण पर भी बहुत कुछ निर्भर करता है कि आपने जो रन्स बनाए हैं वो आप डिफेंड कर सकते हो या नहीं। फिलहाल यहाँ पर खेमा खुश है बाल गोपाल सोनालीपाड़ा टीम का। मयूर का अच्छा स्पेल समाप्त हुआ, 2 ओवर में 18 रन देकर 1 विकेट। स्कोर 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। निश्चितपणे आता मात्र 7 स्टार जी कमिटी आमची आहे आता मात्र आमने लोणार प्रीमियर लीग काही दिवसांनंतर तुमच्या भेटीस येणार आहे आणि त्या आयोजनाच्या अगदी फॉर्म कंप्लीट पूर्ण झालेले आहेत, परंतु अजूनही मात्र काही खेळाडू सबमिट केलेले नाही आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज जर तुम्ही ते फॉर्म सबमिट केले नाही तर ऑक्शन सेरेमनीमध्ये तुमचा नावाचा उल्लेख केला जाणार नाही आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. जर काही खेळाडूंची मात्र कमतरता भासली तर मात्र त्याचा निर्णय जरूर 7 स्टार कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, त्यात काही शंका नाही आहे. परंतु सध्या अजय बहुचर्चित सध्या आपण ही स्पर्धा पाहतोय. आज खरोखर ज्या स्पर्धेची आपण आतुरता पाहत होतो आणि तो क्षण सध्या आपण या ठिकाणी अनुभवतोय. चला, स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका. बिल्कुल, पिछले 1 महीने से इसकी चर्चा चल रही थी कि सावरदेव प्रीमियर लीग का आयोजन किया जा रहा है किरवली में। पहली बार आमने लोनार क्रिकेट के इतिहास में ग्रामीण फॉर्मेट का ऐसा टूर्नामेंट जो लीग स्वरूप में खेला जा रहा है। नेवर की शुरुआत, फुल टॉस, स्विंग किया ऑन साइड में, भिंगरी शॉट और 6 रन, साथ में नो बॉल भी है। आणि हवेच्या विरोधात वाह, काय फटका खेळला या ठिकाणी. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल आणि 7 धाबाचा मात्र या ठिकाणी फायदा झालाय. एक पाय मात्र वर हवेत घेतला, त्याच्यावरती पाहिलं तर दुसऱ्या पायावरती वजन ट्रान्सफर केलं आणि चेंडूला डिपॉझिट केलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला सिक्सर योगेश इलेवन आमने संघाच्या इनिंगमध्ये, आय थिंक दुसरा सिक्सर, कारण पहिला सिक्सर आपण पाहिला तर या ठिकाणी अरविंदनं सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवरती मयूरच्या अगेन्स्ट षटकार मारला होता. ये बीमर की बीमारी बहुत खराब होती है योगी, एक गेंदबाज के लिए, गेंदबाजी करने वाली टीम के लिए। पिछले मैच में हम देख चुके हैं वो बीमर ही कहीं ना कहीं टर्निंग पॉइंट रहे थे मैच में, जिसकी वजह से सौम्यक 11 भावाली टीम मैच हार गई। भावेशला मात्र इथे गोलंदाजी मात्र सोपवली आणि त्याच्यावरती आक्रमणाला सुरुवात झाली. फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाही, परंतु फ्रीट वरती तो झेल पकडलाय आणि आता मात्र रनआउटची संधी, डायरेक्ट हिट आणि फलंदाजांचा बोट आकाशाकडे पंचाचा पाहायला मिळतो आणि आता त्याला जावं लागेल डगआउटच्या दिशेनं. विनाश काले विपरीत बुद्धि इसे ही कहते हैं। फ्री हिट गेंद थी, वहां पर दूसरा रन बिल्कुल भी उपलब्ध नहीं था, लेकिन देवेंद्र ने ना आव देखा ना ताव देखा, निकल पड़े थे, लेकिन उनके पार्टनर शायद इंटरेस्टेड नहीं थे, फिर भी वो भी थोड़े से क्रीज के बाहर ही थे और डायरेक्ट हिट लगा है। म्हणजे याच्यावरून आपण म्हणू शकतो की आज ओंकार वजे पूर्णपणे फिट नाही आणि त्यामुळे आता मात्र भावेशच्या चेंडू हातामध्ये सोपवलाय. आणि तसं जर आपण पाहिलं तर मागील जी स्पर्धा आपण पाहिली जयदुर्गा अनुज इलेवन लोणार सकाळी, त्या स्पर्धेमध्ये भावेशने गोलंदाजी चांगल्या प्रमाणे केली होती. त्याच अनुषंगाने मात्र पाहिलं तर या ठिकाणी त्याच्यावरती पुन्हा विश्वास दाखवल्या, परंतु इथे अविनाश बाद झाल्या, बाद होण्यापूर्वी 14 धाबांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्या मात्र देवेंद्रच्या सोबतीला न्यू बॅटर आलाय भावेश उर्फ आय थिंक ऋषी दलवी आलाय. ऋषीला मात्र या ठिकाणी आता प्रमोशन दिलंय 6व्या क्रमांकावरती. एक चांगला विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची गणना आपण नेहमीच करतोय. जी बिल्कुल, हार्ड हिटर का रेपुटेशन रखते हैं ऋषि, लेकिन जो पार्टनरशिप बनी थी वो रनआउट के जरिए टूट गई है। अविनाश रनआउट हुए, जस्ट बैक ऑफ लेंथ, बाउंस उतना नहीं था जिसकी अपेक्षा कर रहे थे बल्लेबाज, इनसाइड एज लगा और सिंगल लेने का अवसर वहां पर ऋषि के पास।
ऋषि तो बड़े हिट्स के लिए ही जाने वाले हैं, इस तरह का क्रिकेट खेलना वे जानते भी है और कुछ बड़े हिट्स यदि खेलने में कामयाब हो जाते हैं तो एक अच्छा टोटल अपनी टीम के लिए बनाकर दे सकते हैं। इस ओवर के बाद भी 2 ओवर्स का और खेल बच जाता है। आणि ही स्थिती तर मी म्हणतो की ऋषीला मात्र पूर्णपणे शूट करत असते आणि योग्य वेळेवरती त्याचं मात्र मैदानाच्या आतमध्ये येणं पाहायला मिळतं, परंतु त्या अनुषंगाने तो खेळ इथे मात्र साकारणार का? हो, इथे मात्र पहा थोडासा लवकर फटका पिक केला, चेंडू उशिराने आला आणि जाऊन मात्र पूर्णपणे बॉडीला ब्रश झालाय. पंचाचा लेगबायचा इशारा, अवंतर धाव या ठिकाणी पुन्हा ऍड केली जाईल आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहू शकला या ठिकाणी 34 4 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत. टीम योगेश इलेव्हन आमने संघाची. शुरुआत कहीं ना कहीं निराशाजनक रही योगेश इलेवन आमने बी टीम के लिए। विकेट्स लगातार गिरते गए हैं, नियमित अंतराल पर विकेटों का पतन हुआ है, जिस वजह से बहुत बड़ा टोटल अभी तक नहीं है, लेकिन फिर भी एक डिसेंट टोटल है फिलहाल। इस बार स्विंग किया ऑन साइड में, डिप स्क्वायर लेग के खिलाड़ी जज करते हुए, क्या मौका मिलेगा? जी नहीं, कोई अवसर नहीं। RD11 स्टैंड को सलामी देती हुई गेंद, 6 रन। फटका खेळला होता अगदी हवेच्या विरोधात सोडून मात्र जरूर तिकडे प्रयत्न केले, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला. 6 धावा तिथे मात्र जोडल्या गेल्या. हो, यॉर्कर वापसी करण्याचा प्रयत्न गोलंदाज भावेश वजे करतोय. संत गतीने चेंडू त्याला शॉट मिड विकेटला आणि तोपर्यंत पाहू शकाल 2 धावा कंप्लीट. फेकीली चुकीची पाहायला मिळाली, परंतु बॅकअपसाठी आय थिंक फिल्डर तिकडे होते आणि जर बॅकअप जर नसता तर आय थिंक अजय या चेंडूवरती अजून काही धाबा मात्र या ठिकाणी मिळाल्या असत्या, परंतु हरकत नाहीये. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या. धाबांचा वेग मात्र इथे आता वाढला चाललाय. एक क्षण असं वाटलं होतं की अंडर 50, परंतु नाहीये. असता मात्र आपण इथून भाकीत करू शकतो की इथून 65 किंवा 70 धाबा सुद्धा अजय बनू शकतात, कारण 42 धाबा आता मात्र या ठिकाणी लागलेले आहेत. बिल्कुल बन सकते हैं, 70 के ऊपर भी टोटल जा सकता है यदि ये बल्लेबाज आखिर तक खेले तो। ऋषि और देवेंद्र की जोड़ी क्रीज पर, 9 पर ऋषि, 8 पर देवेंद्र। स्विंग एंड मिस, इस बार अच्छी लाइन ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर खिलाया, थोड़ा सा फुलर लेन पर रखते हुए भावेश वजे। अंतिम गेंद डॉट, लेकिन महंगा ओवर रहा। 17 रन आए इस ओवर से। अच्छी रिकवरी की है योगेश इलेवन आमने बी टीम ने, क्योंकि पहले 2 ओवर्स में सिर्फ 12 रन थे पावर प्ले में, लेकिन पिछले 2 ओवर्स में 30 रन आए हैं। टोटल इस समय 42, 4 विकेटों के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति। चलिए खेल को थोड़ा सा स्पीड अप करे। टीम बाल गोपाल सोनालेपाड़ा, आज का ये दूसरा मुकाबला, पहला दिन टूर्नामेंट का। आप देख रहे हैं सरपंच चषक 2026 किरवली सावरीदेव प्रीमियर लीग। देखिए वक्त थोड़ा सा अधिक लिया गया है पहले 4 ओवर्स के लिए, इसीलिए रिक्वेस्ट है सोनालेपाड़ा टीम के कैप्टन से कि ये 5वां ओवर आपको जल्द से जल्द फिनिश करना है, नहीं तो आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपका सर्कल के अंदर रहेगा। मेरे ख्याल से केवल 3 मिनट का वक्त है इस ओवर के लिए। बिलकुल, कारण आतापर्यंत 22 मिनिटाचा वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च केलेला आहे, कारण तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा वेळ आयोजकांच्या वतीने दिला आहे आणि एकाच दुसरा मिनिट आपण ॲडजस्टमेंट करू शकतो, कारण विकेट्स पडत आहेत. चेंडू सातत्याने मात्र सीमेरेषे पलीकडे जात आहेत, परंतु जर अधिक वेळ आपण खर्च केला तर मात्र जरूर तुम्हाला मात्र या ठिकाणी पॅनलाइज केला जाऊ शकेल. अशोकच्या आता मात्र हा चेंडू हातामध्ये सोपवलाय. लेजेंड ऑफ सोनालेपाड़ा अशोक तरे, पहिला चेंडू ओव्हर द विकेट हातालाय. चेंडू हवेत, 17 चेंडूच्या खाली पोहोचला आणि कुठल्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅप्टन धीरजने मात्र चुकी केलेली नाहीये. त्यांनी पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक लागत असताना या ठिकाणी योगेश इलेवन आमने बस संघाला 5वा. बहुत ही बढ़िया शुरुआत, थोड़ी सी आगे रखी हुई गेंद थी, शफल कर चुके थे बल्लेबाज और क्विकर डिलीवरी थी ऊपर लगी बल्ले के, टाइम ही नहीं कर पाए अपने शॉट को वहां पर बैटर देवेंद्र। 8 रन बनाकर पेविलियन की राह पर। अच्छा कैच, धीरज ने कोई गलती नहीं की वहां पर, एंटिसिपेशन बहुत बढ़िया था उनका। 5वां झटका 42 के योग पर योगेश इलेवन आमने बी टीम को। पहिल्या चेंडूवरती सफलता अशोकला मात्र या ठिकाणी प्राप्त झाले. न्यू फलंदाज भावेश उर्फ बाबू आलाय. आता मात्र या ठिकाणी दोघांवरती मोठी जबाबदारी असेल योगेश इलेवन आमने बस संघाची, कारण दोघेही आपण जर पाहिले तर हार्ड हिटर आहेत आणि या परिस्थितीमध्ये आपण अनेकदा पाहिले की जेव्हा एखादा वेळी संघ आमने संघ संकटामध्ये असतो त्यावेळी संकट मोचकाची भूमिका या दोन्ही खेळाडूंनी चांगल्या प्रमाणे पाडलेली आहे आणि आज ती भूमिका या स्पर्धेमध्ये मात्र पार पाडतील का? पहिलाच बॉल ओव्हर दी कव्हर, फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चाललाय स्ट्राइक कव्हरला,
वॉटर स्ट्रोक क्लासिकल चौकार आलाय भावेशच्या बॅटमधून. बहुत ही खूबसूरत और दर्शनीय स्ट्रोक भावेश जोशी के बल्ले से. वाइड यॉर्कर की कोशिश हुई थी लेकिन वो सटीक गिरी नहीं. हालांकि गेंद इतनी भी बुरी नहीं थी लेकिन कमाल का ये कवर ड्राइव. डीप में फील्डर भी मौजूद थे, पैर से रोकने का प्रयास हुआ था लेकिन बहुत मुश्किल था फील्डर के लिए. गेंद बाउंड्री के बाहर. आउटफील्ड बहुत तेज है, उसका फायदा मिलता है बल्लेबाजों को. चौके से अपने पारी का आगाज करते हुए भावेश. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि पाहू शकाल कुठल्या प्रमाणे फिल्डरला मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. एवढा वेगाने चेंडू मात्र तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. जशी सुरेश दलवी साहेबांची फॉर्च्युनर एखाद्या ट्रॅकवरती वेगानं पळत असते. ऑन साइडला खेचून मारलाय, जखमेवरती मीठ चोळण्याचं कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय भावेश उर्फ बाबू. 7 धावांसाठी आला षटकार. और इस सिक्सर के चलते 50 का आंकड़ा पार किया है योगेश 11 आमने बी टीम ने. कुल रन संख्या 52. अंदर की तरफ आई थी गेंद और अच्छी गेंद थी. ये लेंथ बहुत अच्छी थी. शॉर्ट पिच गेंद नहीं थी लेकिन कितना जल्दी लेंथ को पिक किया है और पुल करते हुए बहुत ही शानदार स्ट्रोक. दोनों भी प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स खेले हैं. पहले कवर ड्राइव, उसके बाद ये पुल शॉट अक्रॉस द लाइन. बहुत ही जबरदस्त संपर्क गेंद और बल्ले के बीच में. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. आणि आपण उल्लेख करू शकतो आजच्या दिवसातील आतापर्यंत जो खेळ झाला त्याच खेळामध्ये सर्वात लॉंग सिक्सर म्हणू शकतो. ज्याप्रमाणे या ठिकाणी भावेशने फटका मात्र या ठिकाणी खेळलाय. सुरुवात अशोक तेरेने विकेटने केली होती पण तो मागील 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा तिथे जोडल्या गेल्या. 52 धावा फलकावरती. 50 अप आणि चांगल्या मूडमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज भावेश जोशी. अभी भी 9 गेंदे पारी में शेष है. बड़ा टोटल हो सकता है. ओहो हो योगी, इसकी कितनी आवश्यकता है. याला तर मी नेहमीच म्हणतो की ज्यावेळी आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू खेळतायत तुमच्या बॅटमध्ये सरळ बॅटने चांगल्या प्रमाणे फटके येत आहेत तर या फटक्याची आता मात्र आवश्यकता होती का. यालाच मात्र विनाशकाली विपरीत बुद्धी. कुछ तो अलग थलग करने का प्रयास. ये बढ़िया गेंद है. यॉर्कर लेन पर एज लगा है. पीछे फील्डर मौजूद लेकिन तेज सिंगल ओवर थ्रो और दूसरे के लिए भी निकल पड़े हैं. जहां पर सिंगल होना चाहिए था वहां पर 2 रन्स. एक एक रन बेशकीमती होता है क्रिकेट के खेल में. स्कोर आगे बढ़ता हुआ 54 रन 54, 5 विकेटों के नुकसान पर. चांगल्या स्थितीमध्ये आता संघ पाहायला मिळतो योगेश 11 आमने बस संघ. कारण सुरुवातीला पाहिला तर पूर्णपणे सासपडला होता संघ. कारण पहिल्या 2 पॉवर प्लेचा आपण खेळ पाहिला तर फक्त 12 धावा आल्या होत्या. परंतु त्याच्यानंतर पाहिलं तर या ठिकाणी धावांचा वेग इथे मात्र वाढला गेला. चोपन्न धावा फलकावरती 5 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही पाहिलं तर या पहिल्या डावातील 7 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू अशोक तरे पुन्हा मार्गस्थ होतोय. ओ पुन्हा एकदा इथे मात्र पूल केलाय आणि चेंडू चालला अगदी स्क्वेअरलेसच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आम्हाला टी शर्ट ट्रॅक पुरस्कृत झालेले आहेत त्याचे पुरस्कर्ते आदरणीय विनायकजी बालराम बजागे जे किरोली गावचे समाजसेवक आहेत त्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. 5 षटकाचा खेळ संपन्न आणि या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा फलकावरती. जी चर्चा आज आपण सुरू ठेवली की 60, 65, 70 चा आकडा मात्र आपल्याला पार पडू शकेल आणि त्याच दिशेने आता मात्र या ठिकाणी संघ वाटचाल करतोय. और 2 ऐसे बल्लेबाज हैं जिनके बल्ले से 3 छक्के निकल चुके हैं. ऋषि ने छक्का जड़ा है, भावेश ने भी 2 सिक्सर्स जड़े हैं और तीनों भी सिक्सर्स हवा के विरुद्ध खेले गए हैं. तो दोनों को उतना कुछ फर्क नहीं पड़ता है. हवा भी बहुत तेज चल रही है लेकिन पावर गेम है दोनों के पास और जब उनकी टाइमिंग सही रहती है तो किसी भी मैदान पर और किसी भी परिस्थिति में छक्का लगाने की काबिलियत रखते हैं ये दोनों बल्लेबाज भावेश और ऋषि. 60 रन 5 विकेटों के नुकसान पर अंतिम 6 गेंदे पारी में शेष. म्हणजे आपण म्हणू शकतो की या कुठल्या क्रीडांगणावरती किती लॉंग सीमा असू द्या ती लॉंग सीमा रेषा मात्र ओलांडण्याची ताकद फलंदाज भावेशकडे आहे आणि आज पुन्हा त्याने सिद्ध करून दाखवलं. चलिए समय बराबर है. बीच में ड्रिंक्स ब्रेक भी हुआ था तो वो वक्त माइनस किया गया है. आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये ओमकारकडे आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवला जाईल असं वाटलं होतं परंतु साहिल आलाय. कारण मी मागाशी उल्लेख केला की ओमकार पूर्णपणे फिट नाहीये, दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आज गोलंदाजी मात्र स्पर्धेमध्ये केली नाही आणि त्याच्या कुठेतरी पाहिलं तर संघाला उणीव भासते असं म्हणायला हरकत नाहीये. लेकिन क्या बल्लेबाजी हुई है पिछले 3 ओवर्स में. 48 रन आ चुके हैं और जुड़ेंगे. लॉफ्ट कर दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से. शानदार छक्का. पहिले ते बाबू और अभी ऋषि
आणि ऋषीचा आपण जर विचार केला तर सर्वात भरोसेमंद खेळाडू सुरेंद्रजी दळवी यांचा म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. हा स्ट्रोक पहा, अगदी ऑफस्टीचा चेडू खेचून मारलाय, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि चेडू सरळ लॉंग ऑनच्या पलीकडे जाऊन मात्र लँडिंग झालाय. हा मेगा सिक्सर. बिल्कुल ओवर पिच गेंद थी, भले ही बल्लेबाज से थोड़ा सा दूर रखने का प्रयास किया था, लाइन उतनी खराब नहीं थी, लेकिन लेंथ में आपने गड़बड़ कर दी है और ताकत है इस बल्लेबाज के पास। शक्ति प्रदर्शन इस समय चल रहा है भावेश और ऋषि का बीच मैदान में। जबरदस्त मात्र या ठिकाणी या सुरुवात षटकाची केलेल्या 66 धाबा लागल्या गेल्या आणि अजूनही 5 चेंडूचा खेळ येणं बाकी. अधिक से अधिक रन्स बनाने का प्रयास, इस बार भी फुलर लेंथ, लेकिन अब की बार छकाया है, अच्छी वापसी। यस, वापसी तुम्हाला करावीच लागेल या ठिकाणी. जर कमी टोटलवरती तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला जर थांबवायचं असेल आणि इथून तर मी म्हणतो की सोनालीपाडा संघाचा एक ध्येय मनामध्ये असेल, उद्दिष्ट आहे की अंडर 70 जर आपण या ठिकाणी आज आपण आमने संघाला जर रोखलं तर मात्र आपल्यासाठी एक चांगली अचिव्हमेंट आपण प्राप्त करू शकतो. परंतु या ठिकाणी तशा प्रमाणे गोलंदाजी केली जाणार का? हो, खरा ऍक्च्युली फुल टॉस आहे ऑन साईडला. आता मात्र ऋषीनं फटका मारलाय आणि लँडिंग झाला मिड विकेटच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये आला हा दुसरा सिक्सर. पहले ही आग लगी हुई है और उसमें और तेल डालने का प्रयास कर रहे हैं गेंदबाज साहिल, आग को भड़का रहे हैं। फुल टॉस, जूसी फुल टॉस, फ्रेंडली फुल टॉस और ये ताकतवर प्रहार डीप मिड विकेट को क्लियर करते हुए बल्लेबाज ऋषि ऋषि का ये तीसरा सिक्सर छक्कों में ही डील हो रही है। रन संख्या 72। म्हणजे ही आता आग विझवणार कोण हा प्रश्न पडलाय आणि मात्र विझवण्यासाठी आता प्रयत्न इथून साहिललाच मात्र करावा लागेल, कारण धावांचा आता मात्र डोंगर उभारला या ठिकाणी. 72 72 धावा लागल्या गेल्या. अजून एक क्रॅकिंग ड्राईव्ह, चेडू सरळ चालला अगदी स्टेट स्क्रीनच्या समोर. चांगली फिल्डिंग मैर होते त्या ठिकाणी, चांगली फेकी, सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 73 धावा फलक्यावरती, 2 चेंडूचा अजून एक शिल्लक. पहले मैच में 76 बने थे, 77 का चेस था और सक्सेसफुल रन चेस देखने को मिला था। इस मैच में क्या 80 का आंकड़ा छुआ जाएगा? अच्छी गेंद है, बिल्कुल जड़ में ड्राइव करते हुए अच्छी गेंद पर अच्छा स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर मौजूद है, सिंगल लिया, दूसरे का प्रयास नहीं हुआ है क्योंकि बढ़िया फील्डिंग और अच्छा थ्रो, एक ही रन मिला है। रन संख्या 74, अंतिम गेंद पारी में शेष। चला यानंतर विनर वर्सेस विनर तुम्हाला सामना पाहायला मिळेल, कारण पहिल्या मॅचमध्ये आई गावदेवी पिसे संघाने सामना जिंकला आणि तो संघ चालू सामन्यातील विजेत्या संघाच्या बरोबर पुढील सामना खेळणार आहे. आणि पिसे संघ सुद्धा मात्र या सामन्याकडे टकमक नजरेने पाहतोय. पुढील बॉल, ओ पुन्हा जबरदस्त फाटका, स्टँड अँड डिलिव्हर, काय फिनिश केलाय या डावाला ऋषीनं. षटकाराच्या साह्यानं संघटित असतो की 80 धावा. कुठे आपण या ठिकाणी विचार करतो 45 50 आणि 80चा आकडा फलकावरती लागलाय आणि विजयासाठी 81 धावांचं या ठिकाणी लक्ष समोर असेल टीम बालगोपाळ सोनालीपाडा संघासमोर. त्या धावांचा पाठलाग कशा रीती होणार तोपर्यंत आपण जाऊया संगीत कक्षामध्ये. डीजे कल्पेश शेट्टींना विनंती करतो की एक सुंदर संगीत आता मात्र आपण या ठिकाणी सादर करायचं आहे.
आणि हे सध्या दृश्य आपण पाहू शकाल MB लाईव्हच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने टिपलेले चित्र ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. काय जबरदस्त टेलिकास्ट, क्लीन अँड क्लिअरिटी. निवृत्ती बजाज यांच्या माध्यमातून पाहू शकाल या स्पर्धेचं चित्रीकरण MB लाईव्हच्या वतीने आपण करत आहोत. त्यांचे सुद्धा करूया आपण आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त. या स्पर्धेमध्ये आपण मित्रांनो ज्या दात्यांनी मात्र चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिले त्या सर्व दात्यांचा आपण आभार व्यक्त करूया. सन्माननीय दशरथजी बजाज यांच्या माध्यमातून एका संघासाठी टी-शर्ट आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहे, त्यांचे विशेष आभार. संजयजी बजाज यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमनेपाडा गावचे उद्योजक अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला गणवेशासाठी चांगलं योगदान लाभलेलं आहे, त्यांचे विशेष आभार. सुभाषजी जाधव आमनेपाडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, त्यांच्याकडे सुद्धा मात्र आम्हाला गणवेशासाठी चांगलं योगदान लाभलेलं आहे, त्यांचे विशेष आभार. सावतगावचे युवा उद्योजक किरणजी म्हात्रे यांच्याकडे सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी गणवेशासाठी चांगलं योगदान लाभलेलं आहे, त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे इताडगावचे सुप्रसिद्ध उद्योजक नागेश शेठ पाटील यांचं सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलेलं आहे, त्यांचे विशेष आभार. श्रीकांत मगर जे इताडीचे समाजसेवक आहेत त्यांच्याकडून सुद्धा मात्र आम्हाला चांगलं योगदान गणवेशासाठी लाभलेलं आहे, त्यांचे विशेष आभार. अविनाजी चोरगे यांच्याकडून आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे विशेष आपण आभार व्यक्त करूया. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण सायकल देणार आहोत, जे आम्हाला गणेशजी बजागे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत, त्यांचे विशेष आभार. प्रत्येक सामनावीरासाठी आपण सामनावीर ट्रॉफी देतो. रुपेशजी मोगरे सांगेगावचे विद्यमान सरपंच, त्यांचे विशेष आभार. पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे आपण सन्मानचिन्ह देत आहोत, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत आमनेपडाची सुरेश दलवी आणि रमेश मंगल बजागे यांच्याकडून आम्हाला हे सहकार्य लाभलेलं आहे, त्याचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेसाठी तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी जे आपण ट्रॉफी देणार आहोत, लखनजी पाटील आणि अनिलजी पाटील, अजित पाटील जे 7 स्टार मेंबर्स आहेत, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे किरोलीगावचे विद्यमान पोलीस पाटील किशोरजी बजागे यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्हाचं सहकार्य लाभलेलं आहे, त्याचे विशेष आभार. त्याच्यानंतर दशरथजी जिपूर बजागे यांच्या माध्यमातून आम्हाला चेंडूचं सहकार्य लाभलेलं आहे, त्याचे विशेष आभार व्यक्त करूया. आणि स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी जे आपण चषक पाहत आहोत, विद्यमान सरपंच जगेश पाटील आणि माजी उपसरपंच राकेशजी धिगाडकर यांच्याकडून आपण ते ट्रॉफी देणार आहोत. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 81 धावांचा पाठलाग करण्यासाठी बालगोपाल सोनालेपाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू पॉईंटच्या पलीकडे चौकार. क्लासिकला फटका होता. सलामीवीर विकी तरेच्या बॅटमधून विकी आणि सागर वनगा टू ओपनर्स फ्रॉम सोनालेपाडा. या सुरुवातीची त्यांना खरं तर गरज आहे, कारण 81 धावांचं एक भलं मोठं आव्हान या ठिकाणी उभारण्यात आलेलं. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही बघितलं होतं की 77 धावा इझिली रनचेस करण्यात आल्या होत्या, परंतु तेथे गोलंदाजांकडनं बऱ्याचशा चुका पाहायला मिळाल्या. आणि इथे बघा ना, 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या फक्त 12 धावा असताना त्यानंतर काय खेळ सादर केला. हो, पुन्हा कट केलाय. व्हॉट अ शॉट. क्लासिकल फटका. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त सुरुवात या पॉवर प्लेच्या केल्यामध्ये आपण पाहत आहोत. एका बाजूला विकी, तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी सागर वंगा आलाय आणि पाहू शकाल 2 चेंडूवरती 2 चौकार. आणि याच्यावर पाहू शकता की विकी एक चांगला क्लासिकल फलंदाज आहे आणि क्लासिकल 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघाले. ज्या सुरुवातीची समीर आवश्यकता होती बालगोपाल सोनालेपाडा संघाला, ती सुरुवात अखेर विकीनं आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. हो, नक्की, अगदी बरोबर उल्लेख केलात. विकी एक तंत्रशुद्ध बॅटर आहे आणि त्याच्या बॅटमधून नेहमीच मी क्लासिकल खेळ बघत आलेला. बॅक टू बॅक 2 चौकार ते प्राप्त करत असताना चांगला आगाज करतोय मंथन जोशीच्या विरुद्ध. ओव्हर द विकेट. हो, यावेळेला चांगली लाईन होती. ऑन साईडला खेळायचं होतं इथे. हा चेंडू मात्र डॉट आलाय. मंथन जोशी या वर्षामध्ये 2 निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम देखील त्याच्या नावी आहे. चांगला स्टार्ट त्यानं दिलाय, बट आता यावेळेला त्याच्या विरुद्ध आक्रमण चांगल्या प्रकारे करण्यात आले आणि महत्त्वाचं म्हणजे तंत्रशुद्ध टेक्निकली फटके पाहायला मिळाले ते विकीच्या बॅटमधून. म्हणजे आय थिंक जो प्रॉपर गोलंदाज आहे योगेश शिरवण आमनेबाद संघाचा, त्याच्यावरती अटॅकिंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. हो, पुन्हा मात्र पाहू शकेल कट करायचं होतं, परंतु या ठिकाणी टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल मंथन वापसी करतोय. काय बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये फिनिशिंग टच कमालीचा दिला. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये भावेश, अशोक आणि साहिल या तिघांच्या विरुद्ध काय बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या आणि तेथे असं वाटलं होतं की दबाव आता वाढलाय, 45 ते 50 धावाही बनतात की नाही बनत, अशी चर्चा सुरू होती कॉम्बॉक्समध्ये. परंतु त्यानंतर ऋषिकेश आणि भावेशमध्ये पार्टनरशिप
जोराने हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. हवे ते बॉल पहिला खेळाडू बाद होणार. चांगला झेल पकडलाय 22 आय थिंक ऋषिकेशनं. आणि पहिला धक्का लागत असताना बाळगोपाल सोनाळे पाडा संघाला. आपण पाहिले या ठिकाणी विकीच्या वतीने चांगल्या प्रमाणे खेळली गेली होती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले होते, परंतु त्याच्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी ऑन साईडला पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिडविकेटला आय थिंक ऋषीनं मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. झेलबाच्या स्वरूपात या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना बालगोपाल सोनालेपाडा संघाला. तिथे मात्र नवीन फलंदाज पाहू शकाल मयूर तरी आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती 8 धावा लागल्या गेल्या, 8-1 सध्या आपण परिस्थिती पाहतो. आणि पहिल्या पॉवर प्लेचा खेळ सध्या मात्र या ठिकाणी प्रगतीपथावरती सुरू. नवीन बॅटर आता मैदानामध्ये मयूर तरे आलेला आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला कधीही पलटवार करण्याची संधी मिळते, जसं की पहिल्या डावामध्ये तुम्हाला बघायला मिळालं. जो कमबॅक करण्यात आला, कौतुकास्पद तो कमबॅक होता आणि पार्टनरशिप इम्पॉर्टंट होती, ती भागीदारी. ड्राईव्ह करण्यात आल्या, फुल टॉसवर घेत असताना स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बॉल गॅपमधून निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा तिसरा चौकार मंथन जोशीच्या विरुद्ध. गुड शॉट. हो, चांगला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका शेवटच्या बॉलवर आपल्याला बघायला मिळाला. आणि आता 12 धावा म्हणजे आस्किंग रन रेटचा आपण विचार केला तर जवळपास त्या रन रेटला स्पर्श केलेला आहे. 12-33च्या सरासरीने धावा जोडायच्या आता सामना जिंकण्याकरिता. परंतु समीर ते सातते ते तुम्हाला मात्र टिकून ठेवावं लागेल. ज्याप्रमाणे तुम्ही सुरुवात केलेली आहे त्या सुरुवाती प्रमाणे आपण जर विचार केला, दुसऱ्या षटकामध्ये 22 गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा पहिला बॉल अगदी फुलर लेंथ होता. फुलिश बॉल आपल्याला बघायला मिळतो, त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. जवळपास 14 धावा प्रत्येक ओव्हर मागे इथे बनवणं गरजेचं असेल सामना जिंकण्याकरिता. 14हून अधिक धावा जोडायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 12 धावा आल्या. मात्र आता या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कॅपिटलाइज करावं लागेल, पॉवर प्लेला मोठं करावं लागेल. तो प्रयत्न दिसेल का? 22 बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर मयूर तरे. ओव्हर द विकेट, फुल टॉस समोर फोर्स केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका राकेश प्रयत्न करतोय, चांगला क्षेत्ररक्षक बॉल अडवलाय. आणि याच दरम्यान 2 धावा फलंदाज त्या ठिकाणी पूर्ण करतायत. स्कोर 2 धावांनी पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 15 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत भावेशच्या वतीने आपण पाहतो. 2 चेंडूची त्यांनी हाताळणी केली, 3 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केलेल्या आहेत. जे आतापर्यंत त्याच्या अगेन्स्ट एकही मोठा फटकाला नाही, परंतु या ठिकाणी कॉन्फिडन्स लेवलचे फटके पाहिले दोन्ही चेंडूवरती. एका बाजूला मयूर तर दुसऱ्या बाजूला सागर वणगा. आज सागरला एक मोठी इनिंग खेळावी लागेल. व फुलटॉस आणि ऑन साईडला मात्र चेंडूला वेळ गावून दिलाय. वाईट मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बॉल होता आणि त्याच्यावरती चांगला सुपर हिट फटका आपल्याला बघायला मिळाला. आणि बॉल सरळ निघून गेला तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 21वा धावफलकावरती मयूर तरे जबरदस्त बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, मिड ऑफचा फिल्डर चेंडूच्या खाली आलाय आणि चांगला झेल पकडल्या प्रशांतनं. आणि बॅटर मात्र बाद होतोय. धक्का लागेल दुसरा. मयूर तरे बॅक टू द आउट.
सातत्याने पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज मयूरनं मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तो करत होता आणि त्याच्याच तुम्हाला पाहतोय की हा फटका टायमिंग प्रॉपर जुळाला नव्हता. बॅटची ग्रीप आय थिंक हातामध्ये फिरली असावी, मिडलिंग चांगल्या प्रमाणात झाली नाहीये आणि त्यामुळे पाहतो की झेलबाच्या स्वरूपात दुसरा धक्का लागला या ठिकाणी बालगोपाल सोनाले पाडा संघाला. न्यू बॅटर धीरज तरे आलाय, कॅप्टन चौथ्या क्रमांकावरती आलाय आणि त्या मात्र या ठिकाणी कॅप्टन नॉक इनिंग त्याला मात्र इथे खेळावं लागेल. 21ला सध्या आपण पाहतो या ठिकाणी 2 धक्के लागले गेले. पहिली विकेट्स भावेशच्या खात्यामध्ये पाहिले आपण पहिल्या स्पेलमध्ये त्याचा आपण विचार केला तर अजूनही विजयापासून 60 धावा दूर बालगोपाल सोनाले पाडा. लक्ष समोर खूप मोठा आहे, डोंगरा एवढं आव्हान आहे 81 धावांचं. पहिल्या चेंडूवरती फक्त प्ले केला ऑन साईडला, फटका हवेत ऋषिकेश चेंडूच्या खाली, नो मिस्टेक. बॅक टू बॅक दुसरा विकेट्स गोलंदाज भावेशने आपल्या संघाला प्राप्त करून दिलाय. जसा धीरज तरे मैदानाच्या आतमध्ये आला त्याच पावलाने त्याला आता दगावच्या दिशेने जावं लागेल. फक्त दिशा दाखवली होती, हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला होता धीरज, कॅप्टन ऑफ टीम बाळगोपाल सोनायपाडा, आणि फार मोठा धक्का लागत असताना सोनायपाडा संघाला बॅक टू बॅक 2 खेळाडूंना बाद केल्या ते भावेशनंच बॅटिंग देखील चांगली केली. 21 धावा धावफलकावरती असताना 3 खेळाडू बाद झालेत. योगेश 11 आमने बी संघाची स्थिती आता अगदी भक्कम पाहायला मिळते, मजबूत पाहायला मिळते. खरं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना टीम आमनेच्या 12 धावा होत्या, मात्र त्यानंतर त्यांनी पलटवार केला. ते होतं पहिलं डाव. योगी सर आपण बघतोय ना की पहिल्या डावात बॅटिंग करणं आणि दुसऱ्या डावामध्ये रन चेस करणं याच्यामध्ये फारसा फरक असतो. तो फरक जाणवेल का की इथून येणारा बॅटर आपण पाहतोय की मोनिश आणि त्याच्यासोबत सागर एक चांगली भागीदारी करून यावेळेला चांगला फटका. टायमिंग खूप चांगलं होतं परंतु प्लेसमेंट तेवढीशी चांगली नव्हती. डीपमध्ये कव्हरला फिल्डर दुसरा धावेचा धोकादायक प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 षटकांचा खेळ संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा या स्कोर कार्डवरती लागल्यात. 81 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बाळगोपाल सोनाले पाडा. यस, परंतु धाबाचा पाठला करत असा आपण जर इथे विचार केला तर मात्र योगेश श्रवण आमने बस संघापेक्षा अधिक चांगली धावा इथे मात्र आपल्याला बालगोपाल सोनाले पाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतात 23 धावा. परंतु जो मात्र त्या ठिकाणी योगेश श्रवण आमने बस संघाच्या फलंदाजीने कमबॅक केला होता तो मात्र इथे या ठिकाणी आता इथून बालगोपाल सोनाले पाडा संघाचे फलंदाज जे आहेत ते मात्र कमबॅक करतील का. 2 षटकांचा खेळ संपन्न. 23 धावा फलकावरती तब्बल 3 विकेट्स मात्र या ठिकाणी गमावले. मोनिश उर्फ मोनू आणि सागर वनगाची सध्या आपण जोडी पाहतोय. येणारा बॅटरचा आपण विचार केला तर अजूनही मात्र बालगोपाल सोनाले पाडा संघाची लॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यामध्ये आपण साहिलला पाहू शकाल. सोनू चांगला एक विस्फोटक खेळाडू आहे. वेळ पडली तर ओमकारचा सुद्धा मात्र ते वापर करू शकतात. परंतु या जोडीला आता मात्र सामना क्लोज घेऊन जावं लागेल. त्याला वेळेला थोडंसं महत्त्व द्यायचं आहे योगेश राऊत आमने बस संघ, कारण टायमर ऑन आहे. कारण आपण 12 वाजून 33 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केलेला आहे. कारण वेळेसंदर्भात पहिल्याच सामन्यामध्ये आपण पीसी संघाला पॅनलाइज केलं होतं. म्हणजे कुठल्याच संघाला या स्पर्धेमध्ये मात्र या ठिकाणी कुठल्या संघाची हाईगाई केली जाणार आहे. कारण स्पर्धा जर पाहिली तर RD11 किरोली संघाची आणि RD साहेबांची आहे. म्हणजे जेवढे या सौदी अरेबियामध्ये कडक नियम नाहीत तेवढे या स्पर्धेमध्ये कडक नियमावली आपण पाहतोय. पहा ना, वेगळे चेंजेस पाहतोय. कारण आपण नेहमीच समीर स्पर्धेमध्ये पाहतो की एखाद्या वेळी चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला तर तो चेंडू सातत्याने बॅटर चेक करत जातात, परंतु ती परवानगी या स्पर्धेमध्ये नाहीये. पंच चेंडू चेक करतील. जर चेंडूच्या आकारामध्ये काही बदल असेल तर पुन्हा आपण नवीन चेंडू देऊ. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून, एक चांगली वलन आपल्या खेळाडूला लागेल यासाठी आता मात्र या ठिकाणी स्पर्धेचं नियोजन पाहायला मिळतोय. नक्कीच अगदी डिसिप्लिन प्रत्येकी खेळाडूला खेळणं गरजेचं आहे, कारण हा प्लॅटफॉर्म असतो. दरम्यान मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. डीपमध्ये एक सॅक कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. मंथनला कंटिन्यू ठेवलं आणि त्याच्यावरती मिळेल 1 धाव. येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही साहिल जो विस्फोटक फलंदाज आहे त्याचं येणं बाकी आहे. परंतु इथून आपण जर विचार केला तर मोनिश आणि सागरला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहुण्यांच्या सन्मानासाठी या सन्मान चिन्ह स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. किरोली गावचे विद्यमान पोलीस पाटील किशोरजी भजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल, ओ घुटना टेक और सिक्सर देख और बार बार देख. कडक सिक्सर, व्हॉट अ शॉट. मोनिश तरेच्या बॅटमधून क्लास पाहायला मिळाला. परफेक्ट स्लॉग हिट
गुडघ्यावर वाकत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. वा वा मोनू वा. असाच आवाज खेळाडू कक्षामधून देखील आला असेल ज्या वेळेला फटका त्याच्या बॅटमधून आला आणि धावसंख्या 30 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचलेली आहे. 30 रन्स ऑन द बोर्ड. पलटवार करण्याचं हेच ते षटक आहे का? मंथन जोशीवरती काउंटर अटॅक केला जाणार का? जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन पाहिलं आपण आणि योग्य ठिकाणी चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालाय. तीस धावा फलकावरती लागल्या गेल्या. अजूनही विजयासाठी 51 धावांची या ठिकाणी आवश्यकता. हो लो फुटा चेंडू होता ऑन साईडला मात्र पाहिलं तर या ठिकाणी ट्राय करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी वाडिश मिड विकेटला. हो थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगलच्या वतीने पाहू शकाल 31 धावा फलकावरती लागल्या गेल्या. असं वाटतं की समीर हा सामना अगदी क्लोज फिनिश होणार आहे. ज्या अनुषंगाने धावांचा चेस सध्या सुरू आहे. सागर वनगाने जरूर वेल जास्त घेतलाय परंतु असं वाटतं की हे शांतता वादळ येण्यापूर्वीची असावी आणि आय थिंक त्याला मात्र स्ट्राईक सुद्धा मात्र जास्त वेळ मिळाली नाहीये. हो इथे मात्र पहा ऑन साईडला पाहिलं तर या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न होता परंतु गतीमध्ये पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं व्हेरिएशन करण्यात गेलं. एक म्हणतो दुसरं आपण विचार केला तर एक जबरदस्त गोलंदाज आहे. सातत्यानं मात्र चेंडूवरती व्हेरिएशन तो दाखवण्याचा प्रयत्न करतो. षटकारानंतर मात्र वापसी त्याच्याकडे पाहतोय आपण. एक चांगला गोलंदाजी निशाणी दाखवत असताना हो चांगला कमबॅक त्याच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाला. वेलकम दैवत वेळेकर आपलं देखील सहर्ष स्वागत. ऑन साइडला हुक केला. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक सिक्सर. बेधडक सिक्सर. आणि खरोखर सागर वनगाचा आपण विचार केला तर मात्र किरोलीची मात्र कुठलीही स्पर्धा असू द्या कारण किरोलीची स्पर्धा मात्र त्याच्यासाठी नेहमीच लाभदायक राहिलेली आहे. या सागर वनगाने किरोलीच्या स्पर्धेमध्ये पदार्पणामध्येच 40च्या पुढे वैयक्तिक धाबा जोडल्या होत्या. कोण विसरेल तिने आय थिंक वैयक्तिक 70+. क्या बात आहे. विध्वंस का बॅटर आहे. म्हणजे हे मैदान त्याच्यासाठी लकी आहे. या विकेटवर तो नेहमीच रन्स बनवतो. वेलकम रमेश बजागे आपले स्वागत. क्रीडांगण दुसरा होता समीर. जय भोलेनाथ क्रीडांगणावरती ती पारी केली होती परंतु स्पर्धा किरोलीची होती हे मात्र खरं आहे. पुन्हा फुल टॉस. ऑन साइडला फ्लिक करत असताना डीप मध्ये मिड विकेटला बॉल येईल. एक धाव तर मिळाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि याचबरोबर 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 38 धावा धावफलकावरती. आता रिक्वायर्ड रन रेट मध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. जवळपास 14 ते 15 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडाव्या लागणार आहेत कारण 18 बॉल आणि 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता बाळगोपाल सोनाले पाडाला. ड्रिंक्स इंटरवल. आपण एक घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे कल्पेश की. आणि आकर्षक ट्रॉफीज आणि नुकतंच ज्यांचं मात्र इथे शुभागमन झालेलं आहे त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये पाहुण्यांच्या सन्मानासाठी या सन्मान चिन्ह लाभलेले आहेत. रमेश मंगल भजागे यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पेशंट एक उत्कृष्ट क्रिकेटरसुद्धा आहेत आणि ही स्पोर्ट सायकल तुम्ही पाहू शकाल. मालिकावीरासाठी अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही पुतळा पाहू शकाल. त्यांच्या पूजनानं आपण या स्पर्धेला सुरुवात केली. सुंदर सुंदर टेलिकास्ट सध्या आपण इथे पाहत आहोत. गणपती बाप्पांची प्रतिमा तुम्ही पाहू शकाल. आज संकष्टी चतुर्थी आणि आज त्याच बाप्पांचं पूजन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली. शुभ दिवसाला आज सुरुवात केली. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये पाहिलं तर या ठिकाणी 43 धावींची आवश्यकता आहे. अगदी नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना आज आपण तब्बल 4 संघांना दिवसभर इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि चांगला फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये वापरलाय. आणि किरवली संघाच्या वतीनं साकारली जाणारी स्पर्धा सरपंच चषक 2026 आणि दिल्ली फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा मात्र आपल्या भेटीस ते घेऊन आले. सावरदेव प्रीमियर लीग वेगाने वारे वाहत आहेत आणि सध्या तरी आपण पाहतो की या ठिकाणी सागर आणि मोनू
नावाचा सध्या वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतोय आणि तो वादळ आता मात्र इथे शांत केला जाणार का? गोलंदाज राकेश पाटील चौथ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय, कारण मंथन 2 षटकांचा स्पेल मात्र इथे संपन्न केला. ओव्हर द विकेट मारा राकेश करतोय आणि पहिलाच बॉल लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या भरपूर बाहेरून चेंडू चाललाय. वाटच्या स्वरूपात सिंगल धाव या ठिकाणी ॲड केली जाईल. संघटित असू की पुढे जात असताना 39 लॉस ऑफ 3 विकेट्स. अनेक स्पर्धा मात्र आपण पाहतो की या हंगामामध्ये सध्या सुरू आहेत आणि त्यापैकी ही अभिमानाची स्पर्धा आपण पाहतो. या पुन्हा 30 लाईन जणू काय या पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण MB लाईव्ह या वाहिनीवरती पाहतो की काय, परंतु सलगचा दुसरा स्क्वेअर बॉल आणि दुसरी अवंतर धाव राकेश पाटील खर्च करतोय. या धावांवरती मात्र इथून योगेश श्रीवन आमने संघाला मात्र या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं लागेल. मोनिश खेळतोय 3 चेंडूचा त्यांनी सामना केला 9 धावसंख्येवरती. सागरनं सुद्धा मात्र त्याच आकड्यावरती खेळतोय व पुन्हा मात्र लाईन मध्ये बिघाड पाहायला मिळाली. सलगचा तिसरा स्क्वेअर बॉल. समीर, ज्याप्रमाणे राकेश गोलंदाजी करतोय त्या गोलंदाजीबद्दल तुझं मत काय आहे? नाही, राकेश एक खरं तर परफेक्ट ऑलराऊंड पॅकेज आहे. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, इवन फिल्डिंग असेल, तो तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करतो आणि सध्याच्या घडीला थोडासा स्वेअर दिसलाय आणि एखादा मॅचने एखाद्या गोलंदाजाचं आपण आकलनही करू शकत नाही. इथून तो कमबॅकही करूच शकतो. लागोपाठ 3 वाईट टाकलेत. ओहो, बॅटची कड. कमबॅक जरूर त्याचा होता, मात्र नशीब होते ते फलंदाजाचे आणि बॉल मागे निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. नशिबाचा चौकार इथे मात्र पाहायला मिळतो. अगदी बाटची वरची कडा. एक्शन रिप्ले आपण मध्ये पाहू शकाल. ओहो, हेडिंग एज आणि चेंडू मात्र सरळ लॉंग स्टॉपच्या अगदी दिशेने गेलाय. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या सोबतच आता मात्र या ठिकाणी 40+45 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा राकेश. हो, इथे मात्र पाहू शकाल या ठिकाणी सागरनं कुठलाही फटका मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला नाहीये. जणू का त्याला असं वाटलं की हा चेंडू सुद्धा मात्र स्क्वेअर आहे, परंतु अगदी ओव्हर दी लाईन जी वाईड लाईन आहे. ओहो, काही चेंडूच्या हाताने परफेक्टली वाईड यॉर्कर आणि योग्य निर्णय पंच उमेश कणे सरांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो, इथे रिव्हर्सचा फटका, प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चाललाय पॉइंटच्या अगदी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. हा तंत्रशुद्ध खेळ आहे. या फटकेबाजीसाठी ओळखला जातो सागर वनगा हा खेळाडू आणि काय फटका, परफेक्टली रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला. रिव्हर्स झाला आणि त्याच्यानंतर स्वीप करत असताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. हा क्लासिकल चौकार. 49 धावा धावफलकावरती. चर्चा आपण करत होतो की 14च्या सरासरीने धावा जोडायच्या आणि आता पहिल्याच 3 बॉलवर राकेश जाधवच्या विरुद्ध आले त्या 11 धावा, म्हणजे यस राकेश पाटीलच्या विरुद्ध आलेल्या त्या 11 धावा. चला, जाधव असू द्या पाटील असू द्या, परंतु राकेश आता मात्र या ठिकाणी या समीर महागडा राहिलाय. कारण आपण जर विचार केला तर 3 लिगल बॉलमध्ये तब्बल त्याने 11 खर्च केल्या. यासोबत विकेट. पुन्हा एकदा फुल टॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. हा बॉल देखील खराब होता, परंतु बॅटरला फायदा उचलता आला नाही. फायनली डॉट बॉल येतोय. अशा प्रकारचे डॉट बॉल येणं गरजेचे आहेत, कारण इथून गोलंदाजाचा आता मनोबल, आत्मविश्वास वाढवण्याकरिता धावसंख्या स्थिर आहे 49 आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला सागर 17वर बॅटिंग करतोय. आणखी काय वाढतील त्याच्यामध्ये रन्सच्या वेळेला थोडासा विचार केला तर बॉल दूरवरून खेचण्याचा प्रयत्न केला. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेरून ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि याचबरोबर या एका धावेने 50 धावा धावफलकावरती. येणारे 13 बॉल 31 धावांची गरज आहे. जबरदस्त म्हणजे हा चेंडू मात्र दोन्ही टीमसाठी फार निर्णायक राहणार आहे. या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर मात्र इथून फलंदाजाचा कॉन्फिडन्स अजूनही मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. आणि जर इथे राकेशने जर धाबा कमी खर्च केला तर मात्र शेवटच्या 2 षटकांत आपण खेळ पाहिला तर मात्र कुठेतरी प्रेशर फलंदाजावरती वाढू शकेल. 13 बॉल 13 गेंदों में अभी भी 31 रनों की जरूरत. जबरदस्त मात्र या ठिकाणी सध्या हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचला आणि हेच अपेक्षा होती प्रेक्षकांना. चेंज पेस गतीमध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, संधी होती मोनूकडे, परंतु त्या संधीचं त्याला सोनं करता आलं नाहीये. आणि अखेर शेवटचा बॉल राकेशने हाताला डॉट आणि तर मात्र समीकरण उरलंय 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धाबींची गरज. आणि तसं जर पाहिलं तर समीर, राकेश नावाच्या व्यक्ती फार हुशार असतात. तसे आमचे राकेशजी दिगाडकर साहेबांनी स्वप्न पाहिलं आणि तो स्वप्न
झोपेत नाही तर उघड्या डोळ्यांनी पहिल्यांदा ते सत्तेत उतरवलंय. काही क्रिकेटची स्पर्धा सर्वांसाठी ते भेटीस घेऊन आले आणि त्यांची स्पर्धा म्हटली की समीर प्रत्येक पर्वामध्ये काहीतरी नाविन्य. 2 वर्षापूर्वी तुम्ही याच ठिकाणी स्पर्धा पाहिली असेल, सरपंच उपसरपंच चषक. त्या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील ओपन संघ सुद्धा त्या स्पर्धेमध्ये खेळून गेले आणि आय थिंक 2 व्हीलरच्या स्पर्धेमध्ये आपण मालिकावीरासाठी पाहिली होती. हो नक्कीच याच क्रीडांगणावरती स्पर्धा होती आणि आय थिंक गणेश डिंगोरे ज्यानं मालिकावीराची बाईक देखील या स्पर्धेमधून जिंकून आपल्या गावात नेली होती. आणि आता इथे समीकरण पहा, 12 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. अत्यंत महत्त्वपूर्ण हे षटक असेल, सेकंड लास्ट ओव्हर, कारण या ओव्हरपासून आपल्याला कळेल एक्झॅक्टली मॅच कोणत्या टीमच्या बाजूने झुकणार आहे. सागर आणि मोनिश अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या बॅटरमध्ये साहिल, सोनू विस्फोटक फलंदाज आहे, त्यांचं येणं बाकी आहे. बट आता इथून सागरचा आपण विचार केला तर 18 वर बॅटिंग करतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी देखील सागर आता दाखल झालाय. राऊंड द विकेट, पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं उडवलाय, मिस टायमिंग. राकेश डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. झेल त्याच्याकडनं सुटलाय, दुसरा धावेचा प्रयत्न, थ्रो वाईड आलाय आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्यात. राकेश कडनं फार कमी वेळ आपण असं पाहतो की कॅचेस सुटतात. हो, आपण नेहमीच उल्लेख करतो की बेस्ट कॅचर ऑफ आमने लोणार म्हटलं तर भावगड त्या परंतु त्याच्याकडून हा झेल ड्रॉप झाला. यालाच म्हणतात समीर प्रेशर, दबाव. परंतु हा झेल सोडला की सामना सोडलाय. येणारा काळ सांगेल. येणारे 11 बॉल बाकी आहेत, ते एक्झॅक्ट आपल्याला सांगून देणार आहेत की कॅच सुटली की मॅच सुटली आहे. परंतु सागर थोडासा नाराज असेल, कारण सागर वेलसेट बॅटर आहे. त्याच्याकडनं जरूर आता गोलंदाज सागरला एक संधी मिळाली होती विकेट मिळवण्याची, त्याने संधी निर्माण केली होती आणि इथून एक वेलसेट बॅटर बाद झाला तर येणाऱ्या बॅटरवरती दबाव वाढणार आहे. आमनेकरांना ते ठाऊक आहे, त्याच्यामुळे कॅच होणं गरजेची होती. आणि त्याच्यानंतर पहा, हल्ला चढवलाय ऑन साइडला, फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर. वार आणि पलटवार, यालाच म्हणतात जखमेवरती मीठ सोडण्याचं कार्य. ज्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलं त्याच बॅटरच्या माध्यमातून हा सिक्सर आलाय. आणि नेहमीच मी उल्लेख करतो की तुम्ही या मित्रांनो रक्तदान करा, कन्यादान करा, परंतु एखाद्या बॅटरला तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये जीवनदान देऊ नका. आणि पहा जीवनदान दिल्यानंतर काय घडतंय. वॉट शॉट, ग्रेट टायमिंग, क्लासिकल फटका होता. झेल सुटल्यानंतर सागर वनगाच्या बॅटमधून हा सिक्सर. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. राऊंड द विकेट येत असताना हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला, हुकचा अंदाज पाहायला मिळाला. आणि खरं तर आता धावांची भूक जास्तच आहे, ती मिटवावी लागेल या फटक्यांनी. आणि हळूहळू बघता बघता 58 धावा धावफलकावरती आणि येणारे बॉल शिल्लक असतील ते 10-23 धावांची गरज. वॉट अ मॅच. पुन्हा मात्र पावशेकर या ठिकाणी बॉलर पास ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न करतो. 1 बाउन्सवरती मात्र त्या ठिकाणी चेंडू कलेक्शन केला आणि अखेर निर्धावाची मात्र त्या ठिकाणी चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळाली. ते चांगल्या प्रमाणात फटके सुद्धा पाहायला मिळतात आणि सागर चांगल्या चेंडूची हाताळी सुद्धा मात्र त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा फुल टॉस टर्न केला ऑन साईडला, गॅप फार मोठा. आणि ऋषीकडे मात्र पाहिलं तर खूप मोठी चेस होते आणि अखेर अगदी आपल्या उजव्या बाजूला जात असताना अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र त्याने स्टॉप केलाय. तत्पुरती सिंगलच धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली गेली. जबरदस्त फल्डिंग. दबाव वाढत असताना आता फलंदाजांवर देखील, कारण सिक्सर नंतर पलटवार केला. हा हिटनी बॉल होता, त्याच्यावरती एक मोठा हिट येणं गरजेचं होता. मात्र सागरला फायदा उचलता आला नाहीये. तो इंडिव्हिज्युअली पोहोचला 27 वर, परंतु 14 चेंडूंचा सामनाही त्याने केला. आता रिक्वायर्ड रन रेट मध्ये वाढ झाली आहे, कारण बॉल आता इथून शिल्लक आहेत ते 8 आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 81 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बाळगोपाळ सोनाईपाडा. 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. हो वाईड ऑफ सम फुल लेंथ. आणखी एक डॉट बॉल आलाय सागरचा. जबरदस्त कमबॅक, ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. शेवटचे 7 बॉल शिल्लक सामना जिंकण्याकरिता 22 धावांची गरज. 7 बॉल, कोण कोणावरती करेल मात. 7 मध्ये 22 ची गरज म्हणजे हा चेंडू समीर फार महत्वपूर्ण असेल दोन्ही टीमचा आपण जर विचार केला तर. समोर आहे मोनिश. ओ प्लेड ऑन. शेवटच्या चेंडूवरती अखेर सागरनं विकेट प्राप्त करून दिले आपल्या संघाला आणि सामना आता येऊन ठेपला शेवटच्या 6 बॉलवरती. 22 धावांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 12 मध्ये आय थिंक 31 ची गरज होती आणि त्या मात्र समीकरण पहा 6 मध्ये 22 आणि ही विकेट्स पहा. बॅकच्या टोला चेंडू स्पर्श झाला आणि त्याच्यानंतर जाऊन एस्टनवरती धडकलाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आता शेवटच्या 6 मध्ये 22 धावांची गरज राहिली आहे. सागरनं बघा ना सिक्सर आला, पहिल्याच 2 बॉलवर 8 धावा खर्च केल्या होत्या,
परंतु त्यानंतरच्या 4 बॉलवर फक्त एकच धाव खर्च केली, 1 विकेट त्याला मिळाली आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये 22वा. म्हणजे आता थोडंसं पाड जड दिसतंय, म्हणजेच योगेश 11 आमने संघाचं. चला योग्य वेळेवरती 5 षटकं मात्र ती योगेश लावून आमने बस संघाने कंप्लीट केलेले आहेत. आपण अगोदर अनाउन्समेंट केलं की आपण 2 ते 3 मिनिटं ॲडजस्टमेंट करू शकतो, कारण मध्ये ड्रिंक्स ब्रेक आहे. आणि आता मात्र शेवटच्या 6 बॉलमध्ये विजयासाठी 6 धावीची गरज 22ची गरज असताना मात्र शेवटचं षटक गोलंदाज अरविंद उर्फ कुमारच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आला आहे सिक्सर किंग ऑफ सोनाली पाडा मिस्टर साहिल. परंतु साहिल आय थिंक नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. मयूर मात्र इथे या स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. काय सस्पेन्स असेल या 6 चेंडूंचं, परंतु या ठिकाणी जबरदस्त सामना सध्या क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. आणि असेच सामने क्रीडा रसिकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. एखाद्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर दूरवरून प्रेक्षक येतात. मयूर तरेस आय थिंक सागर वनगा स्ट्रायकिंगला आहे. 14 बॉलमध्ये 27 वरती तो खेळतो आणि या सोबतीला साहिल आलाय. त्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही, कारण नव्याने तो खेळपट्टीवरती त्याचं आगमन झालेलं आहे. पहिला बॉल उडवायचं होतं, परंतु बादशाह रडारमध्ये आला नाही. चेंडू चालला संत गतीने. भावेश मिस्टेक करतोय आणि पाहता पाहता मात्र सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. पहा प्रत्येक धाव आता मात्र या ठिकाणी दिवसा ढवल्या तुम्हाला चोऱ्या कराव्या लागतील. हो, धावांच्या चोऱ्या कराव्या लागतील. आणि तर आता कायदा इतका मजबूत स्ट्रॉंग झालाय, सक्षम झालाय की मग कोणाचीच गय केली जाणार नाही. जर चुकीचा वागलात तर येणारे 5 बॉल आणि 20 धावांची आता आवश्यकता. परंतु समीर तुमच्याकडे ताकद असेल तर चुकी सुद्धा तुम्ही दाबू शकता. सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्य घटना आपण पाहतोय. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी इथून याच्यावर 20 धावांची भाष्य गरज करणं योग्य सर थोडंसं चुकीचं आहे. चला तर 5 बॉलमध्ये 20 धावांची गरज. हा बॉल यस एक्स्ट्रा धाव मिळेल, भरपूर जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. आता 5 मध्ये करायचे 19 धावा. सागर स्ट्रायकिंग एंडला जोपर्यंत तोपर्यंत विजयाच्या आशा कायम असतील, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत चांगल्या रन्स आलेत. 29 वर तो बॅटिंग करतोय आणि आता 5 मध्ये करायचे त्या 19 3 सिक्सर मारायचे आहेत. परंतु अजूनही सागरचा कार्य इथं मात्र संपला नाहीये. त्याला मात्र या ठिकाणी फिनिशर चा रोल आता मात्र या ठिकाणी पूर्ण करावा लागेल. परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी फलंदाजावरती अधिक प्रेशर मात्र वाढवला जाईल आणि त्या अनुषंगाने मात्र कुमारकडे तो अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा आता मात्र या ठिकाणी वापर करतोय. 4 बॉल आता मात्र या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये आता मात्र इथे आपण विचार केला तर विजयासाठी 19 धाबीची गरज. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन क्रिकेट आता मात्र इथे खेळावं लागेल. नक्कीच 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हो या वेळेला चांगला फटका, प्रॉपर कनेक्शन आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. सागरच्या बॅटमधून आलाय संघर्षमय षटकार. सामना जिवंत केलाय या षटकारानं. काय फटका केला या ठिकाणी, अगदी फ्लॅट समोरच्या दिशेनं कॉफी बॉक्स स्टाईल लॉंग ऑनला दोघेही फिल्डर होते, परंतु दोघांना संधी नाहीये आणि चेंडू सरळ लँडिंग झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 गेंदे अभी भी बाकी और 3 गेंदों में 13 रनों की जरूरत. आणि जर सामना समय टाय झाला तर सुपर ओव्हर असेल. क्या बात आहे. म्हणजे 3 मध्ये 12 जरी आल्या तर ही जिवंत तुम्ही राहू शकाल या स्पर्धेमध्ये. म्हणजे सुपर ओव्हर फॉर्मॅट देखील आहे. आणि आडीला आता मी विनंती करतो की जे आपले स्वयंसेवक आहेत त्यांना आता मात्र आपण सीमेरेषेकडे तैनात करा, जेणेकरून जास्त वेळ मात्र इकडे बाया जाणार नाहीये. चला प्रेक्षकांसाठी या सुवर्ण संधी आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, त्यासाठी आमचे लाडके आयोजक आरडे यांच्या माध्यमातून आईबाजीसाठी आज 100 रुपयाचं पारितोषिक असेल. सेकंड डे मध्ये 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. थर्ड डे मध्ये 300 आणि फायनल डे मध्ये 500ची कडक नोट. क्या बात आहे. पारितोषिकांमध्ये वाढ होणार आहे. मागेच आपण लोणारची स्पर्धा कव्हर केली. आयवा झेलसाठी तब्बल 3000चं कॅश प्राइस लावण्यात आलं होतं शेवटच्या मॅच मध्ये. आणि हो रात्रीच आम्ही एक स्पर्धा कव्हर केली की त्या स्पर्धेमध्ये आय थिंक आयवा जेलचा रेकॉर्ड्स बनला जाणार आहे. ढोले ट्रॉफीमध्ये तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्या स्पर्धेमध्ये दिलं जात होतं आणि तब्बल 12 ते 13 प्रेक्षकांनी आयवा सेल पकडला. क्या बात आहे. सचिनजी गोडविंदे साहेबांची स्पर्धा. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही दिवसा पण करता रात्री पण करता कॉमेंट्री करतो. येस, त्याचा उल्लेख होणं गरजेचं आहे. परंतु इथे आता 3 चेंडूमध्ये 13 धाबा येणार का, की त्या
13 धावांचं संरक्षण मात्र या ठिकाणी गोलंदाज अरविंद उर्फ कुमार करणार का. समोर आहे सागर, चांगल्या लईमध्ये आलाय, चांगली कामगिरी तो सध्या करतोय. हो इथे मात्र अधिक उचली आणि त्याच्यामुळे पाहतो की पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय. आय थिंक बॅटरच्या अगदी अवाकाच्या बाहेर बाउन्सर आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाला आता मात्र निर्णय टीव्ही पंचांकडे रेफर केलाय. अगदी आता इथून बघावं लागेल हाईट फॅक्टर जास्त उसळी घेणारा बॉल आहे का. ऑनफिल्ड पण तर वाईट घोषित केलाय. टीव्ही अंपायर देखील आता आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. इट्स अ वाईट बॉल. स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन. येणारे 3 बॉल आणि 12 धावांची गरज. वा काय सामना रंगतो या ठिकाणी आणि ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल. अगदी बॅटरच्या उवाकाच्या बाहेर हा बाउन्सर आणि 1/4 ओव्हरचा सुद्धा मात्र या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे गोलंदाजाला. चला 3 बॉल आणि विजयासाठी इथून 12 धाब्यांची गरज. जबरदस्त मात्र या ठिकाणी हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज ड्रामा सध्या आपण या दोन संघादरम्यान पाहतोय. कुमार आमच्यापासून दूर जात असताना उडवलाय. प्रॉपर कनेक्शन परंतु फटकेला उंची जास्त मिळाली. राकेश पाटील चेंडूच्या खाली. नो मिस्टेक, कारण त्याला माहिती की जास्त चुका केल्या तर चुकीला माफी मिळणार नाहीये आणि त्याने पकडला जाईल. आणि सामना आलाय शेवटच्या 2 बॉलवरती आणि 2 बॉलमध्ये 2 ठोकायचे आहेत षटकार. क्या बात आहे. फटका चांगला होता परंतु इथून महत्वाच्या वेळेला आलेली विकेट आणि आता 2 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. काय झेल पकडल्या राकेश पाटील. वन ऑफ द सेफ हँड आणि एक सर्वोत्कृष्ट फिल्डर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. सागर अखेर तो झुंज देत होता. चांगली खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली परंतु फिनिश त्याला आज करता आलेला नाहीये. आता 2 मध्ये करायच्या आहेत त्या 12 धावा आणि फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय बॅटर सोनू. यस, या सोनूवरती संपूर्ण सोनालेपाडा गावातील जे समर्थक आहेत त्यांचा फार भरोसा आहे. परंतु आज तो भरोसा त्याला जिंकावा लागेल. 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. काय तो झेल पकडला, अगदी स्कायर झेल होता आणि शेवटच्या मोमेंटला अगदी उंजलीमध्ये राकेश पाटीलनं तो चेंडू मात्र कैद केलाय. जसा त्याने चेंडू कैद केला आय थिंक असं वाटलं की सुरेंजी दळवी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मंगेशजी जोशी सुद्धा आहेत, अनिलजी फुलोरे आहेत, नवनाथजी पाटील आहेत. त्याच्या चेहऱ्यावरती थोडी का होईना परंतु एक गोड स्माईल आली असावी. परंतु आता चेंडूच्या आकाराबद्दल मात्र त्या ठिकाणी चर्चा केली जाते. जर पंचांना वाटलं तरच चेंडूची बदली या ठिकाणी केली जाऊ शकेल. अदरवाईज तुम्हाला चेंडू मागणी आपण आय थिंक आयोजकाकडे करू शकत नाहीये. आणि मॅच बॉल आलेला आहे. वा, आमचे गोरखनाथ दिगाडकर किती मेहनती आहेत आणि तुम्हाला मेहनत करावी लागेल. कारण ही स्पर्धा जर तुम्हाला सक्सेसफुल जर करायची असेल तर तुम्हाला दिवस रात्र मात्र या स्पर्धेसाठी अपार कष्ट घ्यावे लागतील. कष्ट घेतलेले आहेत त्यात काही शंका नाही. परंतु आता इथे 2 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. सोनू स्ट्रायकिंग एंडला. अरविंद तयार होतोय. महत्वपूर्ण बॉल आणि हा चेंडू मात्र निर्धाव आला आणि आता विजयाचा सुगंध दरवळत असताना आमने गावाकडे आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 12 धावांची आवश्यकता बाळगोपाल सोनालेपाडा संघाला जिंकण्याकरिता. परंतु इथे जर अरविंदनं जर विचार केला तर मात्र त्या एका चेंडूवरती सुद्धा 12 धावा होऊ शकतात. परंतु त्या चुकीची आता मात्र इथे वाट बालगोपाल सोनालेपाडा संघाला पाहावी लागेल. ती चूक आता मात्र इथून गोलंदाज करणार का. 1 बॉल 12ची गरज आणि इथे आला लिगल बॉल आणि चेंडू चालला अगदी पाठीमागे थर्डमॅनला. फिल्डर तिकडे मात्र तैनात आणि अखेर या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादित केलाय टीम योगेश 11 आमनेबर संघाने. खूप खूप अभिनंदन सुरेशजी दलवी, अनिल शेठ फुलोरे, नवनाथजी पाटील, मंगेशजी जोशी, ऑल बॉईज आणि हार्ड लक टीम बालगोपाल सोनालेपाडा.